तवले पाटील एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचं NMSची सिरीज आपण आज पाहतोय. आता ह्या ठिकाणी आजचा आपला विषय आहे गणित. गणित या विषयामधला दुसरं जे प्रकरण आहे समांतर रेषा व छेदिका, ह्या प्रकरणाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज जे पहिलं लेक्चर आहे ह्या प्रकरणाचं, ह्या प्रकरणामधले असणारे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला शिकायच्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये कन्सेप्ट शिकायच्यात आणि नंतर आपण ह्याच्यावरचे पुढच्या लेक्चरमध्ये असंख्य प्रश्न घेणार आहोत. तर लक्षात ठेवा बा की मास्तरने शिकवलेले कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर ह्याच्यावरचा प्रत्येक प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर कन्सेप्ट शिकलात तर प्रश्न सॉल्व्ह होईल आणि जर कन्सेप्ट नाही शिकला तर प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काही कळणार नाही. त्यामुळं हे जे लेक्चर आहे एकदम लक्षपूर्वक तुम्ही शिकून घ्या. पहा, समांतर रेषा व छेदिका हे प्रकरण आपण सुरू करतोय. प्ले स्टोअरवर आपलं तवले पाटील एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे. ते ॲपही डाउनलोड करून घ्या. अतिशय माफक दरात तुम्हाला ते ॲप मिळेल. त्यावर प्रश्नपत्रिका मिळतील. खूप काही चांगले चांगले कन्सेप्ट त्याच्यावर आपल्याला पाहता येतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आज सुरू करतोय हे प्रकरण समांतर रेषा. पहा, नेमकं समांतर रेषा कुणाला म्हणतात, समांतर रेषा म्हणतात कुणाला हे आपल्याला कळलं पाहिजे. समांतर रेषा म्हणतात कुणाला? पहा, ही अशा पद्धतीने लाईन काढली, ही एक लाईन काढली आपण. पहा, ही लाईन काढली. पहा, ही एक लाईन काढली आणि दुसरी एक लाईन काढूत आपण. पहा, एक मिनिट. ही एक लाईन आहे. नेक्स्ट पहा, दुसरी एक लाईन आहे. ह्या दोन लाईन परस्परांना इंटरसेक्ट होत नसतील तर ह्यांना समांतर रेषा म्हणतात. कधीही इंटरसेक्ट होत नसतील तर ह्यांना कोणत्या रेषा म्हणतात? समांतर रेषा म्हणतात. ही लाईन L ला घेतली आणि ही लाईन M घेतली. ह्या दोन लाईन समांतर आहेत, पॅरलल आहेत. पहा, मग पॅरलल लाईन कशाला म्हणतात, समांतर रेषा कशाला म्हणतात? तर एकाच प्रतलात आहेत परंतु इंटरसेक्ट होत नाहीयेत. These two lines are not intersect each other. Then the lines are called as parallel lines. म्हणजे समांतर रेषा. हे तुम्ही वर्गात शिकलात. मग समांतर रेषा हे समजलं. त्याच्यानंतर ह्या आहेत समांतर रेषा. पण आता त्याच्यानंतर बघा, ही एक लाईन काढली, दुसरी पहा, दुसरी अशी लाईन काढली. पहा, या ठिकाणी दोन लाईन आपण काढल्या. ह्यांना समांतर रेषा म्हणता येणार नाहीये. का म्हणता येणार नाहीये? ही लाईन A काढली आणि ही लाईन B काढली. या दोन लाईनला समांतर रेषा म्हणतात कारण ह्या परस्परांना कुठंतरी इंटरसेक्ट झाल्या, छेदल्यात रे बेटांनो. एकमेकांची धडक झाली म्हणून त्यांना पॅरलल लाईन म्हणत नाही. ह्या समांतर नाही आहेत, ह्या समांतर आहेत. ह्या समांतर नाहीत, ह्या समांतर आहेत. मग ह्यांना काय म्हणतात रे? रेषा. पहा, रेषा L. समांतर साठीचं चिन्ह बेटांनो लक्षात ठेवायचंय. समांतरचं चिन्ह बघा, हे उभे दोन रेषा काढल्या किती समांतर आहेत. मग समान लाईन L, रेषा L, समांतर रेषा M. ह्या दोन रेषा समांतर आहेत पण ह्या समांतर नाही आहेत. कोणत्या समांतर आहेत आणि कोणत्या समांतर नाही आहेत एकदा पाहून घ्या. हे पाहिलं तुम्ही. त्याच्यानंतर बेटांनो अशी एक लाईन काढली, ही एक लाईन काढली, त्याच्यानंतर ही अशी एक लाईन काढली. ह्यांना हे दोन लाईन काढल्या आणि दोन लाईन काढल्यानंतर ह्याला नाव दिलं आपण X आणि ह्याला नाव दिलं Y. मग सर ह्यांची धडक नाही झाली, मग ह्या समांतर आहेत का नाही सांगा बरं. आपल्याला माहिती
ह्या दोन रेषा समांतर नाही आहेत, पॅरलल नाही आहेत, कारण रेषा समोर वाढवल्यानंतर ह्या परस्परांना कुठंतरी इंटरसेक्ट होणारच आहेत, म्हणून these are not parallel lines. अगोदर फिगर मध्ये धडक दिसत नाहीत, इंटरसेक्टिंग दिसत नाहीत बॅटर्न, पण ह्या तरीही पॅरलल नाही आहेत, समांतर नाही आहेत. कारण का? कारण रेषाची लांबी किती असते, रेषा कितीही लांब जाऊ शकते. मग हा आपल्या ह्या बोर्डची वरची कडा आणि खालची कडा, these are the parallel edges. लक्षात येत आहे? मग ह्या दोन समांतर आहेत, ह्या दोन समांतर आहेत, हे फायनल झालं. ह्या दोन समांतर आहेत, मग समांतर आहेत, मग ही एक रेषा काढली मी अशी आणि ही दुसरी रेषा काढली ही, तर ह्या समांतर आहेत का? यस, समांतर आहेत. तिरक्या बी असू शकतात. पण ही एक अशी लाईन काढली आणि दुसरी ही अशी लाईन काढली, अशाही समांतर असू शकतात. मग समांतर रेषा समजलं का? एकाच प्रतलात आहेत. कशा आहेत बेट्यांनो? एकाच प्रतलात. एकाच प्रतलात असणाऱ्या, एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. फायनल लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट, ह्या कन्सेप्ट जर शिकलात तर तुमचं मॅथमॅटिक्स पॉवरफुल होणार आहे. आता 9वीचे मॅथमॅटिक्स होणार आहे आणि 8वीचे मार्क तुम्हाला NMSचे किंवा तुमचं जे काही रेग्युलरची परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. पहा, मग रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात हे आपण पाहतोय. कोणते? रेषीय जोडीतील कोनच कशाला म्हटलं जातं? रेषीय जोडीतील कोन नेमकं कशाला म्हटलं जातं हे आपल्याला शिकायचंय. पहा, रेषीय जोडीतील कोन, पहा रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात हे आपण शिकणार आहेत. बघा, पहा या ठिकाणी अशा पद्धतीने हा अँगल आहे, हे कोन आहेत, पण ह्यांना रेषीय जोडीतील म्हणता येत नाही. हा एक कोन झाला आणि बघा हा या ठिकाणी, सॉरी, ही अशी सरळ लाईन आहे, ही एकच लाईन आहे, ही टोटल एक लाईन आहे. आणि त्यावेळेस शीत होणारा कोन, पहा ह्या ठिकाणी होणारा कोन, पहा या ठिकाणी A नावाचा अँगल आहे आणि या ठिकाणी B नावाचा अँगल आहे. दोन अँगल आहेत आणि ह्या अँगललाच म्हटलं जातं रेषीय जोडीतील कोन. मग रेषीय जोडीतील कोन ह्यांनाच म्हणतात, कारण ह्या एक लाईन ही सरळ आहे, परफेक्ट, आणि इथं किती कोन तयार झाले? दोन. पण ह्या दोघांची बेरीज केली तर बेट्यांनो, बेरीज ह्या दोघांची मिळून बेरीज येते 180 डिग्री, 180. आणि असं येत असेल तर त्यांना रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात. काय म्हणतात? पहा, त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने दुसरी ही लाईन एक सरळ आहे, ही लाईन काय आहे? सरळ आहे. आणि त्याच्यानंतर शीत एक कोन तयार होतं बा अशा पद्धतीने. किती झाले कोन? किती आहेत रे? हा एक कोन झाला, हा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी, आणि ह्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. कोणते कोन म्हणतात? रेषीय जोडीतील कोन. मग ह्या ठिकाणी नाव आहे माझं ए बी आणि C नावाचा कोन आणि दुसरा ABD नावाचा कोन. दोन कोन काढले आपण. किती कोन काढले? दोन कोन काढले. आणि ह्या दोघांची माप जर काढली आणि त्यांची ॲडिशन केली, बेरीज केली, ह्याचं माप आणि ह्याचं माप दोघांची जर बेरीज केली तर ती परफेक्ट 180 अंशच असते. समजा याचं माप 130 घेतलं तर याचं किती असेल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग 180, याचं 130 तर याचं किती? 50 डिग्री.
मग बेरीज करा, आलं 180. मग रेषीय जोडीतील कोण म्हणतात कुणाला? तर बघा, ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते. ही बघा, ही भुजा कशी आहे? दोन कोण आहेत पण एक मध्ये सामायिक आहे. एक भुजा सामायिक आहे बेटांनो, एक भुजा सामायिक आहे. व जी असामायिक भुजा आहे ती रेषा कशी आहे? सरळ. आणि अशा वेळेस होणाऱ्या कोणांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात. त्याला अँगल्स इन लिनियर पियर आपण शिकलोत इंग्रजात. परफेक्ट समजलं असेल तर यस कमेंट करा. कमेंट फास्ट बेटांनो, कमेंट आवश्यक आहे. समजलं असेल तर यस म्हणा. रेषीय जोडीतील कोण आणि ह्या दोघांची बेरीज, ह्या ॲडिशन 180च येते. म्हणजेच रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. पूरक म्हणजे काय? सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी. व्हॉट इज मीन बाय सप्लिमेंटरी? सम ऑफ द टू एंगल्स इज 180 डिग्री. आणि रेषीय जोडीतील कोणांची मापांची बेरीज 180 असते म्हणजे असतेच. याच्यात शंका नाही, अजिबात शंका नाही. दोघांची बेरीज 180 अंश येणारच रे. त्याच्यानंतर ही वर समजा अशा पद्धतीने या ठिकाणी असामायिक असणारी ही तर असा कोण तयार झाला रे. या ठिकाणी कोण झाला तयार? एक्स. आणि या ठिकाणी वाय तयार झाला. आणि ह्या दोघांमध्ये एक दोन कोण आहे, एक्स आणि वाय. एक भुजा सामायिक आहे. ही भुजा कशी आहे रे? ही भुजा आहे सामायिक आणि ही असामायिक भुजा आहे. आणि असामायिक भुजा ही सरळ एकाच रेषेमध्ये आहे. आणि असं असेल तर जे कोण तयार होतात बेटांनो त्यांना म्हणतात रेषीय जोडीतील कोण. अँगल्स इन लिनियर पियर. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. एकाचं माप दिलं की दुसऱ्याचं काढतात आलं पाहिजे. समजा या ठिकाणी याचं माप दिलंय 70 डिग्री, याचं माप किती दिलंय? 70 अंश. तर अँगल बी चं माप सांगा किती असेल? अँगल बी चं माप असेल 180 अंशातून 70 वजा करा, मिळेल आपल्याला 110. रेषीय जोडीतील कोण कळलं तुम्हाला? येतंय, फक्त आपण रिव्हिजन करतोय. त्याच्यानंतर पुढचं ॲडजेसंट अँगल्स. व्हॉट इज मीन बाय ॲडजेसंट अँगल? ॲडजेसंट अँगल कशाला म्हणतात? संलग्न कोण. संलग्न कोण बघा, संलग्न कोण कशाला म्हटलं जातं हे लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी हा कोण आहे? ए बी आणि सी नावाचा कोण आहे. दुसरा असा कोण आहे पहा. या ठिकाणी ए बी सी आणि हित आहे पहा या ठिकाणी डी डी बी सी. कोण किती आहेत? 2. बघा कोण किती काढलेत आपण? 2 कोण आहेत या ठिकाणी. पहिला ए बी सी हा कोण, दुसरा कोणता? डी बी सी किंवा ए बी डी. 2 कोणामध्ये एक भुजा सामायिक आहे. एक भुजा कशी आहे? सामायिक. परत दोघांचे हा एक पार्ट आणि हे भाग सेपरेट आहेत. आणि अशा कोणांना ॲडजेसंट अँगल्स म्हणजे संलग्न कोण म्हणतात. आणि संलग्न कोण म्हणतात. मग बा संलग्न कोण कशाला म्हणतात? 2 कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो. हा शिरोबिंदू आहे दोघांचा, बी नावाचा एकच शिरोबिंदू आहे आणि तो कसा आहे? कॉमन आहे. त्याच्यानंतर एक भुजा कशी असते? सामायिक. शिरोबिंदू कसा असतो बघा. शिरोबिंदू कसा असतो?
शिरोबिंदू असतो, पहा दोघांचा शिरोबिंदू कसा असतो, सामायिक, सामायिक शिरोबिंदू असतो. परत एक भुजा सुद्धा, ही जी भुजा आहे ना, ही पहा ही भुजा आहे ए बी नावाची, दोघांमध्ये सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक, भुजा सामायिक, एक बिंदू. हा शिरोबिंदू सामायिक आहे, एक भुजा सुद्धा सामायिक आहे. पण अंतर्भाग हा जो ह्याचा जो अंतर्भाग, हा अंतर्भाग आणि हा दुसऱ्याचा अंतर्भाग डिफरंट आहेत. आणि दिस अँगल इज कॉल्ड ॲज ॲडजसंट अँगल्स. संलग्न कोन. लक्षात आलं का? संलग्न कोन कशाला म्हणतात? मग हा सर संलग्न होईल का? हा कोन काढला मी पहा, आणि हे दोन कोन काढले, हे अँगल्स काढले. पहिला अँगल ए बी पहा, ए बी सी, दुसरा अँगल सी बी डी. हे दोन कोन, हा पहिला हा दुसरा, पहिला अँगल ए बी सी आणि दुसरा अँगल सी बी डी, ह्यांना संलग्न कोन म्हणता येईल का? यस. का? का सांगा, रिझन पटपट सांगा. रिझन मध्ये ह्यांना संलग्न कोन म्हणता येईल का? म्हणता येईल. कारण शिरोबिंदू कॉमन, सामायिक. एक भुजा कशी आहे? सामायिक. परत हा भाग अंतर्भाग आणि हा अंतर्भाग डिफरंट आहेत, म्हणून हे संलग्न कोन आहेत का? यस, संलग्न कोन आहेत. मग नेक्स्ट म्हणतात मास्तर, हा कोणता कोन संलग्न होईल का? पा पी, इथं पी क्यू आणि आर आणि इथं यस. सांगा मास्तर, हा संलग्न कोन होईल का? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सांगा, उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून. मास्तरने प्रश्न विचारला किंवा तुम्ही विचारलं, उत्तर सांगा पोरांनो कमेंट मध्ये. संलग्न होईल का? यस. हा ही कोन इथं आणि हा दुसरा कोन संलग्न कोन आहेत. कारण शिरोबिंदू कॉमन, एक भुजा सामायिक, शिरोबिंदूही सामायिक, एक भुजाही सामायिक, अंतर्भाग वेगळे, अंतर्भाग वेगळे, म्हणून ह्यांना संलग्न कोन म्हणता येईल. आणि ह्या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज केली तर 180 अंश येणार आहे. आणि असं असेल तर ह्यांना आता जस्ट आपण शिकलो, ह्यांना म्हणतात रेषीय जोडीतील कोन. आणि रेषीय जोडीतील कोन संलग्न कोन होतील का? माझा प्रश्न. रेषीय जोडीतील कोन संलग्न होतील का? रेषीय जोडीतील कोन संलग्न होतात. बघा, रेषीय जोडीतील कोन होते संलग्न आहेत, यस. हे संलग्न आहेत, यस. हे संलग्न आहेत, यस. लक्षात आलं का? नेक्स्ट पुढचं शिकतोय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोणते अँगल? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हा एक अँगल घेतला मी, हा अँगल घेतला एबीसी नावाचा, एबीसी. दुसरा अँगल काढलाय पहा, दुसरा अँगल घेतलाय पहा, दुसरा अँगल काढलाय मी, हा दुसरा अँगल काढलाय पी क्यू आणि आर नावाचा. दोन अँगल आहेत. एबीसीचं माप सांगितलंय 50 डिग्री, याचं माप सांगितलंय 40 डिग्री. माप समोर आहेत बेटांनो, माप तुमच्या समोर आहेत. पण माप समोर आहेत. आपण शिकतोय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कोटी कोन. कोटी कोन म्हणलं की बेटांनो लक्षात ठेवायची, दोन कोनांची बेरीज 90 डिग्री आली की त्यांनाच कोटी कोन म्हणतात. दोघांची बेरीज 90 अंश आली की त्यांनाच कोटी कोन. बेरीज काय सांगतोय? दोन अँगल, sum of two angles is 90 degree, then these angles are called as complementary angles. कोणते अँगल?
कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बेरीज 90 आली की कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतातच. मग ह्या अँगल ABCचं माप किती आहे? ABC इज इक्वल टू 50 अंश आणि अँगल PQR इज इक्वल टू 40 डिग्री. ॲडिशन करा दोघांची, ॲडिशन दोघांची केली, ॲडिशन केली तर 90 डिग्री येणार. म्हणून देअरफॉर these angles are called as complementary angles. लक्षात येत आहे? कोटिकोन. मग हे सेपरेट काढलेत. हा ABC आहे, ह्या ठिकाणी PQR आहे, म्हणून ह्यांना कोटिकोन का म्हणतात? कारण दोघांची ॲडिशन केली तर 90 अंश आली. बरं ठीक आहे सर, 90 अंश आली. मग हा या एकट्याचंच माप किती असतं? एकट्याचं माप हा अँगल काढला मी, कितीचा काढला? 90 अंशाचा. हा अँगल कितीचा काढला? 90चा काढला. एकट्याचं माप 90 अंश आहे. मग एकटा 90 अंश आहे तर ह्यांना कोटिकोन म्हणता येईल का एकट्याला? नाही. कोटिकोन होण्यासाठी दोघांची बेरीज 90, दोघांची बेरीज 90 डिग्री. मग हा एकटा नाही, पण बेट्यानो असं केलं तर इथं MQR आणि PQM ह्या दोघांची ॲडिशन किती आहे तुम्ही सांगा. दोघांची ॲडिशन अँगल PQM प्लस अँगल MQR इज इक्वल टू 90 डिग्री येणार. म्हणून हा अँगल पहिला 1 नंबरचा आणि हा दुसरा अँगल, ह्या दोघांची ॲडिशन आली 90 डिग्री, म्हणून ह्यांना कोटिकोन म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतात. ह्याच्यावर प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. जरा कमेंटमध्ये समजलं सर तर यस मास्तर म्हणा. चला ओके, ओके शब्द आला पाहिजे सगळ्यांचा. पट 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 पाहू किती जण ओके करतायत. ओके किती जण करतायत? पट 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 पट. चला ओके आलं पाहिजे. त्याच्यानंतर पूरक कोन, मराठीमध्ये पूरक, इंग्रजीमध्ये सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच सम किती यावी? दोघांची बेरीज 180 अंश आली की त्यांनाच सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. दोघांची बेरीज 180 अंश येणं म्हणजेच पूरक कोन. दोन अँगलची बेरीज 180 अंश येणं म्हणजेच पूरक. ज्याला कोटिकोन समजलं बेटांनो त्याला हे समजायला अवघड नाही. हे एकदम इझी कार्यक्रम आहे एकदम. आणि आपल्याला एक 9वीला 10वीला 8वीला सगळीकडे हे आहेच. आज जे शिकवतोय ना त्याच्याशिवाय जॉमेट्री सुरू होत नाही. भूमिती त्याशिवाय सुरूच होणार नाही. आजचं शिकून घ्या बेटांनो, तर भविष्यात तुम्हाला नक्की गणित सोपं जाणार आहे. मास्तर सांगतोय तर लक्ष द्या. मास्तर सांगतोय तर लक्ष द्या. बघा क्लिअर. आता पूरक कोण शिकतोय. अँगल ABC चं माप दिलंय 120 आणि दुसरा अँगल दिलाय PQR, याचं माप दिलंय काय? 60 अंश. मग ह्या दोघांची बेरीज केली तर हे बेरीज किती येते? 100 अंश. करा बेरीज. आणि म्हणून ह्यांनाच पूरक कोन म्हणतात. दोघांची बेरीज जर 180 अंश आली की त्यांना पूरक कोन असं म्हणतातच. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक हे पाहू. हा एक अँगल घेतला बा. हा अँगल घेतला हा अँगल घेतला. याचं माप मी सांगितलंय 70 डिग्री आहे. X Y आणि या Z याचं 70 अंश आहे. आणि
त्याच्यानंतर याचं माप दिलंय पा दुसरा दिलाय पी क्यू आणि आर, दोन सेपरेट आहेत. ह्याचं माप सांगितलंय 110. बेरीज किती होईल सांगा बरं? 70 अधिक 110 बरोबर 180. आणि बेरीज जर दोघांची 180 अंश आली की यांनाच म्हटलं जातं पूरक कोन, सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स नावाची कन्सेप्ट समजली का? पूरक कोन. पूरक कोन म्हणजेच काय? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. 180 अंश असते आणि त्यांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. सम ऑफ द टू अँगल्स इज 180 degree. These angles are called as supplementary angles. कोणते अँगल? सप्लिमेंटरी अँगल्स. एवढं डोक्यात बसलं का? बसलं असेल तर पुढचं उदाहरण घेऊ. पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मग हा एक सरळ रेषा आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथं दोन अँगल तयार झालेत. पहिला अँगल ए बी आणि सी आणि दुसरा अँगल ए बी डी. आणि मग एक पटकन सांगायचंय या कोनांना काय म्हणतात हे आपण शिकलो. These two angles are called as, रेषा सरळ म्हणजे लिनियर पियर म्हणतो. आणि लिनियर पियर आहेच का आहे? कारण ही अशी सरळ रेषा असेल तर याचं अख्ख्याचं माप किती असतं? 180 अंश असते. म्हणून ह्या दोघांची बेरीज केली ना, ह्याची आणि ह्याची बेरीज केली तर 100% ही येणार आहे. आणि म्हणून दिस टू अँगल्स आर कॉल्ड ॲज सप्लिमेंटरी अँगल. ह्यांना पूरक कोन म्हणतात. ह्यांना काय म्हणतात? पूरक कोन. लक्षात येतंय? ह्यांना पूरक कोन का म्हणता येतात? जर दोन अँगलची बेरीज किती असेल? 180 180 अंश असेल तर त्यांना पूरक कोन म्हणता येतात. मग ते सेपरेटही असू शकतात किंवा अशा पद्धतीने असू शकतात. पूरक कोन कळलं का? हे का शिकतोय? कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आल्या तर तुम्हाला ह्याच्यावरचे प्रत्येक प्रश्न आहेत आणि समोर जे चॅप्टर आहेत त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा ह्याच्यावरच आहेत. त्याच्यानंतर विरुद्ध कोन, परस्परांचे विरुद्ध कोन कशाला म्हणतात हे आपल्याला शिकायचं आहे. परस्परांचे विरुद्ध कोन. पा परस्परांचे विरुद्ध कोन एक पा. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दोन कोन तयार झालेत. पा दोन कोन या ठिकाणी पा इथं कोन आहे ए आणि इथं काय बी. ए आणि बी ला विरुद्ध कोन म्हणतात. परस्परांचे विरुद्ध कोन. त्याच्यानंतर परत या ठिकाणी ए आणि बी विरुद्ध कोन आहेत. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी सी आणि डी हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनांच्या जोड्या विचारल्या तर काय? ए चा विरुद्ध कोन बी. पहा ए चा विरुद्ध कोन कोणता? ए चा विरुद्ध कोन कोणता आहे? बी आहे. आणि बी चा विरुद्ध कोन ए आहे. आणि लक्षात ठेवा ए आणि बी चं मेजरमेंट इक्वलच असणार. पहा विरुद्ध कोन इक्वल असतात. विरुद्ध कोन कसे असतात? इक्वल. ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. त्याच्यानंतर पहा सी चा विरुद्ध कोन कोणता आहे? सी चा विरुद्ध कोन आहे डी. आणि ह्यांचं दोघांची माप पहा, ह्या दोघांची माप इक्वल आणि ह्या दोघांची माप इक्वल.
आणि या चारहींची मापांची बेरीज केली तर पहा, हा पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण आणि चौथा कोण, चारही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे? 360 अंश असणार आहे. किती असणार आहे? 360 अंश असणार आहे. इथपर्यंतही तुम्हाला क्लिअर झालं असेल. विरुद्ध कोण, मग आणखी विरुद्ध कोण कशा प्रकारे असू शकतात हे बघा. आणखी विरुद्ध कोण हे अशा पद्धतीने ही एक लाईन काढली, त्याच्यानंतर ही दुसरी लाईन काढली. मग हे सुद्धा ह्या ठिकाणी सुद्धा विरुद्ध कोण आहेत का? यास ह्या ठिकाणी सुद्धा विरुद्ध कोण आहेत. पहा इथं ए ओ बी, ए ओ बी, त्याच्यानंतर ए ओ सी, ए ओ सी आणि बी ओ डी हे सुद्धा विरुद्ध कोण आहेत. या ह्याचं माप एक आणि ह्या दोघाची माप सारखी, त्याच्यानंतर याचं माप आणि याचे माप काय असेल? सारखं असेल. परस्परांचे विरुद्ध कोण समजलं असेल, हे आलं पाहिजे. नेक्स्ट छेदिका. आलो आपल्या प्रकरणाकडं. मेन आपल्या प्रकरणाकडं आलोय बेटांनो. मेन आपल्या प्रकरणाकडं आपण आलोय. आता छेदिका कशाला म्हणतात? पहा, ही एक लाईन काढली, एक लाईन, त्याच्यानंतर ही दुसरी लाईन काढली, दोन लाईन काढल्या. ओके, त्याच्यानंतर ह्या दोन लाईनला एक लाईन अशी इंटरसेक्ट झाली. दोन लाईनला एक लाईन काय झाली? इंटरसेक्ट झाली. कुठं झाली? या ठिकाणी. पहा, पहिली लाईन एल म्हणूत, दुसरी लाईन एम म्हणूत आणि ही त्यांची तिसरी लाईन छेदणारी, आणि ही लाईन एन ही ट्रान्सफर झाली छेदिका. कोणती रे? लाईन एन ही छेदिका आहे. मग हिला छेदिका का? कारण ज्या लाईनने दुसऱ्या कमीत कमी दोन लाईनला धडक दिली, साध्या भाषेत दोन लाईनला छेदलीये. एन लाईन एललाई छेदली, एम लाई छेदली आणि दोघांना धडक दिली. दोन किंवा जास्त लाईनला धडक दिली तर तिला छेदिका म्हणतात. एक मिनिट. अरे तिथं थांब ना. कोण? बघा, छेदिका कशाला म्हणतात? एक मिनिट, थोडं आवाज वगैरे हे झालता. पहा, छेदिक कशाला म्हणतात? जर एखादी रेषा दोन रेषांना, किती रेषांना? दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर तिला छेदिका म्हणतात. मग ही रेषा मी काढली, ही एक रेषा काढली. पहा, ही रेषा काढली, हिला एक्स म्हणलो. ही दुसरी रेषा आहे, ह्या रेषेला मी काय म्हणलो? समजा या रेषेला ए नावाची रेषा नाव दिलं. मग एला छेदिका म्हणता येणार नाही, एक्सला सुद्धा छेदिका म्हणता येणार नाही. कारण छेदिका होण्यासाठी कमीत कमी किती लाईनला छेदलं पाहिजे? दोन, आणि दोन भिन्न बिंदू छेदलं पाहिजे. मग ही पहा बरं, ही लाईन काढली मग ही ए नावाची लाईन किती रेषांना छेदली? एक आणि दोन, म्हणून एला छेदिका म्हणतात. म्हणून एला काय म्हणतात? छेदिका. मग तुम्ही म्हणता सर छेदिका होण्यासाठी समांतरच लागतात का? नाही बेटांनो. पहा, ही लाईन अशी काढली, ही एक लाईन काढली, ही एक लाईन काढली. पहा, हिला एल म्हणलोत, हिला एम म्हणलोत आणि ही लाईन काढली तिसरी. किती लाईनला छेदली सांगा बरं? ही के नावाची लाईन किती लाईनला छेदली? दोन. के नावाची लाईन दोन लाईनला छेदल्यामुळं तिला छेदिका म्हणतात. हिला ह्या ठिकाणी एलला छेदिका म्हणता येणार, वाढवल्यानंतर पाहू. पण ह्या ठिकाणी एक्सला छेदिका म्हणता येणार नाही, वायला छेदिका म्हणता येणार नाही. छेदिका कोणती आहे? ए. मग छेदिका म्हणजे काय? जर एखादी रेषा किती
दोन रेषांना, किती रेषांना आणि किती बिंदूत, दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला, त्या दोन रेषांची काय म्हणतात, छेदिका. मग छेदिका पहा, एक लाईन काढली, ही दुसरी लाईन काढली, ही तिसरी लाईन काढली, तीन लाईनला एखादी रेषा छेदली तर छेदिका म्हणता येईल का? यस, ही छेदिका आहे, ही छेदिका आहे. कोणाची? 1, 2 आणि 3 ह्या रेषांची ही छेदिका आहे. 1, 2 आणि 3 रेषांची ती काय आहे? छेदिका आहे. लक्षात ठेवा, छेदिका होण्यासाठी कमीत कमी किती लाईनला धडक दिली पाहिजे? 2. किती लाईनला छेदलं पाहिजे? 2. दोन भिन्न बिंदू छेदलं तर तिला छेदिका म्हणतात. नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय? छेदिकेमुळे तयार होणारे कोन आपण पाहतोय. छेदिकेमुळे जे कोन तयार होतात ते कोन आपल्याला पाहिजेत, कशा पद्धतीने असतात पहा. छेदिकेमुळे तयार होणारी जी कोन आहेत, कोन कसे असतात हे आपण पाहणार आहेत. ही एक लाईन आहे, त्याच्यानंतर पहा ही दुसरी लाईन काढली मी, पहा ही दुसरी लाईन काढली, ह्या लाईन, त्याच्यानंतर नेक्स्ट परत तिसरी एक लाईन काढतोय. पहा तिसरी लाईन आपण काढतोय, या ठिकाणी तिसरी लाईन, पहा, आणि ही त्यांची एक, पहा ही लाईन आहे एक, हिला नाव देऊत पहा, एकच मिनिट, हिला ह्या ठिकाणी हिला नाव दिलं लाईन L, हिला नाव दिलं लाईन M आणि ही लाईन आहे K. मग ही तर छेदिका कोणती आहे सांगा पटक्यास कमेंट मध्ये. रेषा L छेदिका आहे का M आहे का K आहे? उत्तर अपेक्षित आहे. छेदिका कोणती आहे कमेंट मध्ये उत्तर सांगा. छेदिका होण्यासाठी तिने किती लाईनला छेदलं पाहिजे? 2. म्हणजे मग K छेदिका होईल का L होईल का M होईल? बोला पटपट कमेंट मध्ये. ह्या ठिकाणी ही K न किती जणाला, किती रेषाला छेदलंय? L लाही छेदलंय ह्या ठिकाणी आणि M लाही छेदलंय, म्हणजे किती रेषाला छेदलंय? 2. म्हणून या ठिकाणी ही K छेदिका झाली. छेदिकेचं नाव काय सांगा? K ही काय झाली? छेदिका झाली. K छेदिका झाली. आणि मग इथं कोण तयार होतात? ह्या ठिकाणी एक कोण तयार झाला, इथं एक कोण तयार झाला, इथं झाला, इथं झाला. मग या कोणाला मी A म्हणतोय, ह्या कोणाला B, या कोणाला C आणि ह्या कोणाला D. म्हणजे एका ठिकाणी 4 अँगल तयार झालेत. आणि मग छेदिकेमुळे होणारे कोन आपल्याला पाहायचे. मग छेदिकेमुळे जे होणारे जे कोन आहेत ते 3 प्रकारचे कोन तयार होतात. ते 3 महत्वाचे आहेत. पहिला आहे आपल्याला जो शिकायचा आहे, पहिला आहे संगत कोन. कोणता कोन? संगत कोन. पहिला प्रकार कोणता? संगत कोन शिकायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा शिकायचा आहे आंतरकोन. आंतरकोन, कोनांच्या जोड्या शिकायच्यात. आणि तिसरा आहे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन, ह्या जोड्या आपल्याला पाहिजेत. नेमकं संगत कोन कशाला म्हणतात, आंतरकोन कशाला म्हणतात, व्युत्क्रम कोन कशाला म्हणतात हे पाहणार आहेत. आता संगत कोन पाहायचंय, A चा संगत कोन शोधायचा आहे. पण हिथं 4 झालेत. हिथं बघा या ठिकाणी W, X, Y आणि Z, इथेही 4 झाले. मग A चा संगत कोन W च असणार. पहा पहिली जोडी कोन A चा संगत कोन, A ची जोडी काय? W. माप सारखे असतील नसतील ते गोष्ट नंतर आहे. समांतर असतील तर संगत कोणाची माप सारखे असतात. पण संगत कोन ओळखतोय फक्त आपण. A चा संगत कोन W. त्याच्यानंतर दुसरी जोडी सांगा, कोन D चा संगत कोन शोधा. ह्या D चा संगत कोन Z. D चा संगत कोन Z झाला. त्याच्यानंतर B चा संगत कोन X. मग
पहा तिसरी जोडी कोण बीचा संगत कोण काय एक्स, बीचा एक्स आणि सीचा वाय हे लक्षात ठेवा. चौथी जोडी कोण सीचा संगत कोण वाय. संगत कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या 4. यांनाच करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर तयार होतात. आता अंतरकोनाची हे आतले जे आहेत त्यांना अंतरकोन म्हणतात. म्हणजे पहिला अंतरकोन आहे कोण डी आणि डीचा अंतरकोन कोणता आहे डब्ल्यू. डीचा अंतरकोन डब्ल्यू, डीचा डब्ल्यू आणि सीचा एक्स. आणि लक्षात ठेवायचंय अंतरकोनाच्या फक्त 2च जोड्या तयार होतात. संगत कोणाच्या किती 4, अंतरकोनाच्या किती रे 2च पेअर तयार होतात. अंतरकोनाच्या 2 पेअर तयार होतात. त्याच्यानंतर व्युत्क्रम कोण त्याला इंग्रजीत अल्टरनेट अँगल म्हणतात. बेटांनो अल्टरनेट एकदम इझी लक्षात येत आहे का. व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण कुठे आहे पहा झेड प्रकारचा असतो असला जरा वाकडा, याचा एचा बी असला किंवा या ठिकाणी हे असला एक्सचा काय असला वाय, याला म्हणतात काय अल्टरनेट अँगल. मग इथं बघा डीचा व्युत्क्रम कोण एक्स, डीचा एक्स पहिली जोडी बघा, पहिली जोडी काय कोण डीचा व्युत्क्रम कोण एक्स, डीचा एक्स झाला, सीचा डब्ल्यू. पहा दुसरी जोडी कोण सीचा डब्ल्यू झाला, कोण सीचा व्युत्क्रम कोण डब्ल्यू बेटांनो डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू. नेक्स्ट डीचा झाला एक्स, सीचा झाला डब्ल्यू. आता हे आहेत आतले व्युत्क्रम कोण म्हणजे आंतर व्युत्क्रम कोण. कोणते आंतर व्युत्क्रम कोण. पण बेटांनो ए आणि वाय हे सुद्धा आंतर व्युत्क्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. मग पहा कोणता कोण ए आणि कोण वाय हे सुद्धा व्युत्क्रम कोण आहेत अल्टरनेट अँगल. आणि ते कुठे आहेत बाह्य व्युत्क्रम कोण एक्सटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये. आणि बीचा आहे झेड आणि पहा दुसरं अँगल बीचा अँगल झेड. मग आता आपण शिकलोत छेदिकेने तयार होणारे कोण, पहिला संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल, दुसरा अंतरकोन इंटेरियर अँगल, तिसरा व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल. संगत कोणाच्या 4 पेअर तयार होतात, अंतरकोनाच्या 2 पेअर तयार होतात आणि व्युत्क्रम कोणाच्या किती पेअर होतात 4. एक लक्षात आलं असेल. परत हे झालं त्याच्यानंतर पहा आता समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म. 2 रेषा समांतर आहेत. पहा आतापर्यंत आपण समांतर रेषेचं नाही पाहिलं, पण आता ह्या 2 रेषा समांतर आहेत. ही एक रेषा आहे, त्याच्या ही रेषा आहे, 2 रेषा समांतर काढल्या. 2 रेषा काय काढल्या समांतर. ही त्यांची आहे छेदिका ट्रान्सव्हर्सल. ही काय आहे त्यांची छेदिका आहे. पहा छेदिका आहे, आपण ही त्यांची काय काढली छेदिका काढली. पहा ही त्यांची आहे छेदिका. पहा मग ह्या छेदिकेमुळं ह्या ठिकाणी किती कोण तयार झाले 4. एका ठिकाणी किती कोण तयार होतात 4. पहा या ठिकाणी कोणाचं नाव दिलं ए, इथं बी, इथं सी आणि इथं डी. नेक्स्ट या ठिकाणी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता तुम्हाला जोड्या ओळखता आल्या पाहिजेत. पहिला प्रकार संगत कोणांच्या जोड्या ओळखायच्या. संगत. मग संगत कोणांच्या जोड्या कोणत्या. एचा संगत कोण सांगा कमेंट मध्ये. एचा संगत कोणाचं नाव सांगायचंय. एचा संगत कोण डब्ल्यू. नेक्स्ट डीचा संगत कोण झेड. त्याच्यानंतर बीचा संगत कोण बीचा संगत कोण एक्स आणि सीचा संगत कोण वाय. पण मला ह्या 2 रेषा समांतर आहेत. ही एल लाईन ही एम लाईन आणि एन त्यांची ट्रान्सव्हर्सल रेषा समांतर आहेत.
कधी छेदत नाहीत, रेषा पॅरलल आहेत आणि n इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ दिस टू लाईन्स असेल तर या ठिकाणी अँगल्स तयार होतात. पहिलं अँगल तयार होतात संगत कोनांच्या पियर, संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल्स बेटांनो. त्याच्यानंतर दुसऱ्या पियर तयार होतात अंतरकोन, अंतरकोनालाच म्हणतात इंटेरियर अँगल. आणि तिसरं आहे काय व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोन असल्या पियर तयार झाल्यात. मग आता बघा, मग ए चा संगत कोन W, D चा संगत कोन Z, B चा संगत कोन X आणि C चा संगत कोन Y. पण आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहतोय. पहिली प्रॉपर्टी संगत कोनाची, जर रेषा समांतर असतील तर संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. म्हणजे ए चा जोडीदार कोण आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. ए चा संगत कोन कोणता अँगल, ए चा संगत अँगल W आणि ह्या दोन कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. म्हणजे ए चं आणि W चं जर माप मेजरमेंट केलं प्रोटेक्टरनं ए चं आणि W चं तर परफेक्ट सारखा येईल. म्हणजे त्यांना एकरूप म्हणतात, म्हणजे कॉन्ग्रंट म्हणतात. लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट असतात, पियर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. परत D चं माप आणि Z चं माप सारखं असेल म्हणजे दुसरं अँगल D कॉन्ग्रंट अँगल काय Z. D चा करस्पॉन्डिंग अँगल बेटानो Z, D चा करस्पॉन्डिंग अँगल Z आणि ह्या दोघांची माप सारखी असतील. D चं माप जर 70 असेल तर Z चं सुद्धा काय 70च. D चं 70 असेल तर A चं किती असेल, दोघांची बेरीज 180, A चं झालं 110. म्हणजे कोणत्याही एका अँगलचं माप माहित असेल ना 8 पैकी तर सगळ्यांची माप काढतात पॅरलल असताना. मग या ठिकाणी B चा संगत कोन X आणि मग तिसरं काय रे कोन B कॉन्ग्रंट अँगल कोणता X, B चा X आणि C चा Y आणि चौथा जोडी आहे कोन C कॉन्ग्रंट किंवा एकरूप अँगल काय रे Y. झाले संगत कोनांच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. मग आता अंतरकोन, D चा अंतरकोन D. When these two lines are parallel, then interior angles are supplementary. When two lines are parallel, interior angles are supplementary. What is mean by supplementary? पूरक कोन म्हणजे अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पण केव्हा when these two lines are parallel, ह्या लाईन जर पॅरलल असेल तर ह्यांची बेरीज मात्र 180 अंश असतेच. म्हणजेच पा कोन D प्लस कोन D प्लस कोन W दोघांची बेरीज 180 डिग्री येणारच. कधी when these two lines are parallel to each other. नेक्स्ट इंटेरियर अँगल अंतरकोना जोडी ही तयार झाली, ह्या दोघांची बेरीज सुद्धा 180 म्हणजे अँगल C प्लस अँगल X बेरीज 180 अंश. मग अंतरकोनाचा गुणधर्म बघा, अंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते. अंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. मग दोघांची बेरीज ह्या अंतरकोनाची बेरीज 180 अंशच येणार. लक्षातच ठेवा, लक्षात ठेवाच. एक लक्षात येतंय का. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आपल्याला व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म बघायचा आहे. व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म, व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म काय येईल तो शोध घ्यायचा आहे. पहा व्युत्क्रम कोन, मग A चा व्युत्क्रम D चा व्युत्क्रम कोन X म्हणजे D आणि X चं माप सारखं असेल, D आणि X चं माप सारखं असेल
लक्षात हे प्रश्न सोडवताना आपल्याला आणखी चांगलं समज डी आणि एक्स सारखं सी आणि डब्ल्यू सारखं पहा कोण सी कॉन्ग्रंट कोण काय डब्ल्यू झालं 2. त्याच्यानंतर एचा व्युत्क्रम कोण वाय म्हणजे कोण ए सॉरी अँगल ए कॉन्ग्रंट अँगल वाय हेही झालं पहा या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर बीचा व्युत्क्रम कोण झेड कोण बी चा व्युत्क्रम कोण आहे झेड. ह्या जोड्या ज्याला समजल्या त्याला हे प्रकरण परफेक्ट कळलं. येते लक्षात. मग पहिलं संगत कोण नाचा गुणधर्म रेषा पॅरलल असताना समांतर रेषा असताना छेदिकेमुळे तयार होणारे अँगल आहेत त्याच्यामध्ये पहिला अँगल तयार होतो संगत कोण. संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात. संगत कोणांच्या एचा संगत कोण डब्ल्यू ह्या दोघांचं माप सारखं असेल. डीचं संगत कोण झेड ह्या दोघांचं माप सारखं असेल. त्याच्यानंतर बीचा संगत कोण एक्स माप सारखं सीचा संगत कोण वाय माप सारखं. त्याच्यानंतर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या परस्परांशी एकरूप असतात. मग डीचा व्युत्क्रम कोण एक्स माप सारखं सीचा व्युत्क्रम कोण डब्ल्यू माप सारखं. ओके. त्याचे एचा व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल म्हणतात ए आणि वाय कॉन्ग्रंट बी आणि झेड कॉन्ग्रंट हे झालं. अंतर कोणाच्या बाबतीतही तशाच पद्धतीने गुणधर्म आहे पण कधी पॅरलल लाईन असताना. अंतर कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे झाले आपले गुणधर्म. ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आणखी डीप जाणार आहोत. पहा आता एक फायनली एक गोष्ट आपण बघू काय सांगतोय बघा. 2 प्रतलातील रेषा एका छेदिकेने छेदल्यानंतर संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल. संगत कोणाची एक जोडी बा अशा पद्धतीने लाईन काढली. एक लाईन आहे ही दुसरी लाईन आहे. 2 लाईन काढल्यात आणि 2 लाईन काढल्या ही त्यांची आहे छेदिका. ही त्यांची छेदिका. एक कोण ह्या ठिकाणी ए बी सी डी या ठिकाणी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. समजा ए आणि डब्ल्यू कॉन्ग्रंट असेल अँगल ए कॉन्ग्रंट अँगल डब्ल्यू हे संगत कोण आहेत. ए चा संगत कोण डब्ल्यू एचा संगत कोण डब्ल्यू आणि जर ए आणि डब्ल्यू ही संगत कोणाची एक जोडी जर एकरूप असेल तर उरलेल्या सगळ्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे एक जोडी एकरूप असेल तर 4ही जोड्या संगत कोणाची एकरूप असतात. कोणत्या संगत कोणाची एक जोडी जर एकरूप असेल तर बाकीच्या जोड्या सुद्धा बेटांनो कशा असतात एकरूपच असतात. संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर बाकीच्या एकरूप असतात कधी समांतर रेषा असताना. आणि संगत कोणाची एक जोडी जर एकरूप असेल तर ह्या 2 लाईन एल आणि एम काय असतात पॅरलल असतात. ह्या 2 लाईन पॅरलल असतात. एक जोडी जर एकरूप असेल पॅरलल असतात. तसंच ह्या दोघांची बेरीज जर 180 अंश असेल तर ह्या 2 लाईन पॅरलल असतात. त्याच्यानंतर पहा डी आणि एक्स हे 2 अँगल डी आणि अँगल एक्स हे जर अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर हे 2 लाईन काय असतात पॅरलल असतात. अशा पद्धतीने ह्या प्रकरणाचा संपूर्ण धावता आपण आढावा घेतलाय. आणि हे प्रकरण जर तुम्हाला समजलं असेल तर यस हे कमेंटमध्ये करा. आणि ह्याच्यानंतर जे लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्याच्यावरचे 70 ते 80 प्रश्न घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या प्रकरणाचा अभ्यास केला तर 70 ते 80 प्रश्न सुटणार आहेत. आणि फक्त 8वीपुरतं मर्यादित नाही 9वीला आहे 10वीला आहे. तुमची जॉमेट्री क्लिअर होणार आहे ह्या प्रकरणामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप नक्की इन्स्टॉल करून घ्या. आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आपल्याला